ग्रामदैवत बंगाली देवस्थानला पुराच्या पाण्याने दिला वेढा. दुधगंगा पाणी पातळीत वाढ. कारतगाव खडकोळ बंधारे चौथ्यांदा पाण्यात. गेल्या 4-5 दिवसापासून दुधगंगा पट्ट्यात व तळ कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने दुधगंगा नदीला महापूर आला आहे. बुधवार दिनांक 25 रोजी कारतगाव गावचे ग्रामदैवत श्री बंगाली देवस्थानला पुराच्या पाण्याने सकाळी वेढा दिला. अमावास्या असल्यामुळे या पुराच्या पाण्यातूनच भक्तगण दर्शनासाठी ये-जा करीत होते. पुराच्या पाण्यात वाढ झाल्याने खडकोळ कारतगा बंधारे चौथ्यांदा पाण्याखाली गेले आहेत. तळ कोकणात व दूधगंगा पट्ट्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने दूधगंगा व वेदगंगा, पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढली आहे. कारतगा, खडकोळ बंधारे वजा पूल चौथ्यांदा पाण्याखाली गेल्याने अद्याप हे बंधारे पाण्याखाली असून या मार्गावरील वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. दुसऱ्या मार्गाने वाहतूक सुरू आहे. पावसाची संततधार सुरूच असल्याने दूधगंगा नदीची पाणी पातळी बुधवारी सकाळी 5 फुटांनी वाढल्याने कारतगा-दूधगंगा नदीकाठावर असलेल्या ग्रामदैवत श्री बंगाली देवस्थानला पुराच्या पाण्याने प्रथमच जून महिन्यामध्ये वेढा दिला आहे. या पुराच्या पाण्यातूनच भक्तगण दर्शनासाठी ये-जा करीत होते. दिवसभर पावसाची रिपरिप असल्याने देवस्थानला जाण्याचा मार्ग हा संध्याकाळपर्यंत बंद होण्याची शक्यता आहे. पुराचे पाणी नदीकाठावरील ऊस पिकात पसरले आहे. काही ठिकाणी तर शेतीची मशागत व खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. बंगाली देवस्थान व बंधारे जवळ कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सदलगा पोलीस ठाण्याचे व कारतगा ग्रामपंचायतीचे कर्मचारी लक्ष ठेवून आहेत. दूधगंगा व वेदगंगा नदीची पाणी पातळी वाढत असून नदीकाठावरील नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन तहसीलदार प्रशासनाने केले आहे. कारतगाहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे.